आता किती लोक वटवृक्ष कशाचं एक मार्बलचं किंवा प्लॅस्टिकचं स्वामी समर्थाची मूर्ती, त्याच्या मागे वटवृक्ष, ते आणा घरात ठेवा, इथे डेकोरेशन करा, तिथे डेकोरेशन करा. अरे ज्याच्याकडे पैसा आहे तो आमाक काय काय करत सुटतोय. त्यांच्याकडे पैसा आहे दाखवायला, व्हिडिओ करतील, लाईक मिळवण्यासाठी, व्ह्यूज मिळवण्यासाठी भरपूर काय करतील. आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्याला करायची इच्छा असेल तर तो मनापासून जरी केला तरी देव स्वीकारतोय. त्याच्याकडे कोणतंही साहित्य नसलं तरी तो मनापासून मंत्र जाप करून, देवाच्या बरोबर संवाद साधून, आत्मचैतन्य स्वरूपात देवाबरोबर वार्तालाप करून तो सगळं काही प्राप्त करू शकतो. आता भक्त प्रल्हाद असू दे, मीरा असू दे, हे सगळं काही करत बसले नाही ना. वटवृक्षाचं ह्याचं त्याचं आणा, ते आणा, हे आणा नाही करले. फक्त मंत्रजाप केले आणि दुसऱ्यांना त्रास न देता स्वतःमध्ये राहूनच परमात्मा साधले आणि दुसऱ्यांच्याबद्दल चांगलंच विचार करत होते. दुसऱ्यांबद्दल कधी वाईट विचार केले नाही आणि दुसऱ्यांचं कधी वाईट करायलाही गेले नाही. ते त्यांच्यातच राहायचे. का त्यांना परमात्मा प्राप्त झाला नाही? होतोय. हे दिखावा कशाला पाहिजे? वटवृक्ष आणा, त्याच्यानंतर स्वामींचा तिथे मूर्ती ठेवा. अरे स्वामींनी हे बोललेलंच नाहीये. तन मन धनापासून तू दुसऱ्यांची सेवा कर, तेच आलं. आता व्हिडिओमध्ये भरपूर लोक दाखवतात. आता कालच एक पाहिलो, काय ते पूजाला चालला होता. तर पूजाला जाता जाता एक मनुष्य आला मदत मागायला. अरे मला मदत कर म्हणून. मग ह्याच्या डोक्यात विचार, अरे मला पूजा करायचं आहे स्वामींचा, तर मी ह्याला मदत करत बसला तर पूजा कसं होणार? मग नंतर विचार करतो, अरे स्वामीने तर बोललंय पहिलं लोकांची मदत कर, त्याच्यातच मी आलो. मग तो मदत करतो. व्हिडिओ दाखवेपर्यंत ठीक आहे, पण वास्तविकमध्ये कोण मदत करायला जात नाही देवाशिवाय, लक्षात घ्या. आणि मनुष्य बोलतो ना, मी हे मदत केलं, ते मदत केलं. कोण कोणाला मदत करणं एवढा मोठा दानवीर करण नाहीये. आणि देवाकडे मागणारा जाणारा जेवढे माणसं आहेत ना, जेवढे भक्त आहेत ना, जेवढी मुलं आहेत ना, तेवढा मोठा भिकारी कोण नाहीये. कारण प्रत्येक माणसाला देवाकडे क्षणोक्षणी जायला लागतंय. आरोग्यासाठी, कधी धनासाठी, कधी विवाहासाठी, कधी शिक्षणासाठी. मनुष्य एवढा गरीब कोण नाही आणि देवा एवढा श्रीमंत कोण नाही. आणि मनुष्य काय बोलतो, माझ्या एवढा श्रीमंत कोण नाही. चुकीचं आहे. कारण प्रत्येक माणूस इथे भिकारीच आहे, लक्षात घ्या. तो श्रीमंतापासून खाली भीक मागणाऱ्यापर्यंत. कारण सगळेच भीक मागत आहे. आणि म्हणे काय, भीक मागे फक्त भिकारी मागतात नाही, श्रीमंतच मागतात भीक. का? देवाच्या दारात जाऊन भीक मागत नाही का? का जातो तो देवाच्या दारी? कारण त्याला त्रास आहे. त्रास कसला? मानसिक त्रास, केलेला दुष्कर्माचा त्रास, अपशब्द बोललेलाचा त्रास, मी अहंकार केलेला त्रास, तो देवाकडे बोलत असतोय. कारण दुसऱ्याकडे तर बोलायसारखं नसतंय. कारण लोकात त्याचं एक उठणं बसणं असतंय, त्याचं एक स्टेटस असतंय. मग कुठं बोलणार तो? नाही बोलू शकत. देवाकडे जाऊन बोलतोय. तर त्यावेळेला देव पण काय करतोय? दार बंद करतोय. का करतोय? ज्या वेळेला तुझ्याकडे सगळं होतं, तू एखाद्याला मदत करायला सुद्धा गेला नाही. शिक्षणाच्या बाबतीत, विवाह लावून देण्याच्या बाबतीत, औषधाच्या बाबतीत. आता तरी येऊन काय उपयोग आहे? देव त्यावेळेला दार बंद करून घेतोय. मूर्तीसमोर कितीही डोकं आपटा, काही उपयोग नाही. कारण तुमच्यामध्ये ना दुसऱ्यांबद्दल प्रेम आहे, आदर आहे, धर्म आहे, संस्कार आहे, तर देव पण तुम्हाला जवळ करून घेत नाही.